शान बहुजनांची आन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या चरणी सदैव झुकते माझी मान, सदैव झुकते माझी मान. मित्रांनो, आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती. ज्यांनी आपल्या लेखनातून दलित व कष्टकऱ्यांच्या वेदनांना वाचा फोडली, ज्यांनी आपल्या शायरीतून संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम अशा चळवळीत महत्त्वाचे योगदान दिले, अशा या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. मित्रांनो, अण्णाभाऊंचा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला. त्यांचे संपूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांच्या आईचे नाव वालुबाई साठे होते. जाती, व्यवस्था, गरिबी आणि भेदभावामुळे त्यांना त्यांचे शिक्षण घेता आले नाही. त्यांनी केवळ 1.5 दिवसातच आपली शाळा सोडली. शाळा न शिकताही त्यांनी आपल्या लेखणीने साहित्यिक क्षेत्रात खूप मोठी कामगिरी केली. त्यांनी कादंबऱ्या, पटकथा, कथासंग्रह, पोवाडे यांची निर्मिती केली. रशियात जाऊन शिवरायांचा पोवाडा गाणारे ते प्रथम लोकशाहीर होते. जग बदलून घालून घाव सांगून गेले मज भीमराव हे आंबेडकरांवरचे गीत खूप गाजले. फकीरा या त्यांच्या कादंबरीला राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. अशा या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना पुनश्च एकदा वंदन करून मी माझे भाषण संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.